नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. तर मी प्रसाद आणि विद्यार्जन सायन्स अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतोय. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे जेई मेन्स जे आहे त्याची ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना अशा क्वेरीज आहेत की हा फॉर्म नेमका कसा भरायचा आहे किंवा त्याच्यात कुठले कुठले डॉक्युमेंट जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत किंवा स्टेप बाय स्टेप भरताना आम्हाला हे प्रॉब्लेम येत आहे किंवा अपार आय डी कसा जनरेट करायचा आहे किंवा मग 11वीचा रजिस्ट्रेशन जे नंबर असतो तो लागतोय का, अशा खूप साऱ्या क्वेरीज ज्या आहेत त्या आमच्याकडे आल्या. त्याकरताच आपण हा जो आहे तो जेई मेन्स 2026चा फॉर्म कसा भरायचा याचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ जो आहे तो आपण बनवत आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे, कुणीही हा व्हिडिओ जो आहे तो स्किप करायचा नाहीये. तर आपण सुरुवात करूया. सगळ्यांनाच माहिती आहे जेईचा फुल फॉर्म असतो जॉईंट एंट्रन्स टेस्ट. आता हा जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन जे आहे ती कधीच साठीच आहे, 2026 साठीची ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर जेईची जी ऑफिशियल वेबसाईट आहे जेई मेन्ससाठी, कारण की NTA जी एक्झाम कंडक्ट करणारी एजन्सी आहे, NTA म्हटलं म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, त्याच्यामध्ये खूप साऱ्या एक्झाम्स येतात, त्यातलीच एक म्हणजे जेई मेन्स. तर जेई मेन्सची जी लिंक आहे फॉर्म भरायची ती आहे JEEMains.NTA.NICE.in. परत एकदा सांगतोय बघा, JEEMains.NTA.NICE.in. तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला जो आहे तो फॉर्म मिळणार आहे जेई मेन्सचा. फॉर्म तुम्ही जेव्हा ती साईट तिथे टाकाल त्यानंतर तुमचा इंटरफेस जो आहे तो अशा पद्धतीचा असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड ऑप्शन जो दिसेल, इन्व्हायटिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन 2026 सेशन 1. आता सगळ्यांनाच माहिती आहे की जेई मेन्स जी एक्झाम असते ती इयरमध्ये 2 वेळा होते किंवा 2 सेशन्समध्ये होते. त्यामुळे ही सुद्धा एक्झाम जी आहे ती 2 वेळा होणार आहे. त्यातलं सेशन 1चं रजिस्ट्रेशन जे आहे ते आत्ता चालू झालेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आता जेव्हा तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक कराल, त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. या इंटरफेसमध्ये तुम्हाला नेमकं काय काय डिटेल्स आहेत ते तुम्हाला सांगतो. पहिला आहे की ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म्स. हा जो फॉर्म सुरू होतोय तो 31 ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू झालेला आहे. त्याची लास्ट डेट जी आहे ती इम्पॉर्टंट आहे, 27 नोव्हेंबर. 27 नोव्हेंबर कधीपर्यंत, रात्री 9 वाजेपर्यंत जो आहे तो फॉर्म जो आहे तो भरण्यासाठी ओपन राहणार आहे. त्याच्यानंतर दुसरं असतं लास्ट डेट फॉर सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन ऑफ फी थ्रू द क्रेडिट डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि UPI. त्याची जी तारीख असणार आहे ती आहे 27 नोव्हेंबर 2050 अप टू 11:50 PM, म्हणजे रात्री 12 वाजायला 10 मिनटं कमी असेपर्यंत हा टाईम असणार आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे अनाउन्समेंट ऑफ सिटी ऑफ एक्झामिनेशन फर्स्ट वीक ऑफ जानेवारी 2016. म्हणजे तुम्हाला कुठल्या सिटीमध्ये जे आहे ते एक्झाम सेंटर अलॉट होणार आहे त्याचं जे आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन कधी मिळणार आहे, फर्स्ट वीक ऑफ जानेवारी. त्याची काय स्पेसिफिक कुठली डेट तिथे मेन्शन केलेली नाही आहे. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन आहे डाउनलोडिंग ॲडमिट कार्ड. आता ह्याच्याबद्दल काही सांगितलं नाही, त्याच्याबद्दल अनाउन्समेंट जे आहे ते वेबसाईटवर नंतर होईल. त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन बिटवीन 21 जानेवारी टू 30 जानेवारी 2016. आता ही जी एक्झाम आहे ती सगळ्यांचीच एका दिवशी नसते, शिफ्ट वाईज असतात. त्याच पद्धतीने हे 21 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत ही एक्झाम चालेल. त्याच्यानंतर सेंटर, डेट अँड शिफ्ट ॲज इंडिकेटेड इन द ॲडमिट कार्ड. त्या ॲडमिट कार्डमध्ये तुम्हाला ह्याचे व्यवस्थित डिटेल जे आहेत ते मिळतील आणि बाकी आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथे डिटेल जे आहेत ते खाली दिलेले आहेत. जसं की ही एक डिटेल महत्त्वाची आहे, जेई मेन्स एक्झाम कंडक्टेड इन 13 लँग्वेजेस. 13 लँग्वेजेस. आपल्याला फक्त वाटतं की इंग्लिशमध्येच ही एक्झाम असेल, तर तसं नाही. 13 लँग्वेजेसमध्ये ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नडा, मल्याळम, मराठी सुद्धा आपली भाषा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जेई मेन्सचा जो आहे ती एक्झाम देऊ शकता. त्याकरताच मी हा पॉईंट जो आहे तो इथं क्लिअर केलेला आहे. आता हे सगळं जे बोलतोय आपण ते फर्स्ट सेशन जेई मेन्स आहे त्याच्याबद्दल बोलतोय. तर मगाशी जे आपण 4 ऑप्शन्स पाहिले, नोटिफिकेशन मधले काही डिटेल्स पाहिले, त्याच्या खाली तुम्ही आलात की तुम्हाला काय ऑप्शन दिसतो, रजिस्ट्रेशन फॉर जेई मेन 2016 सेशन 1. त्याच्यावर जे आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला कशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल दाखवतो.
ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस जो आहे तो दिसणार आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनचा जो ऑप्शन आहे खाली, तो न्यू रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल, त्यामध्ये तुम्हाला इथं फीज ज्या आहेत त्या सुद्धा दाखवलेल्या आहेत। ते पूर्ण स्क्रोल करत खाली यायचं आहे आणि स्क्रोल केल्यानंतर खाली इथे जे आहे ते एक टिक मार्क करून खाली क्लिक टू प्रोसीड जे आहे ते करायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो ओपन होणार आहे। पहिल्यांदा तुम्हाला व्यक्तिगत वितरण म्हणजे पर्सनल डिटेल्स जे आहेत त्या भरायच्यात। त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला कॅन्डिडेट नेम कशानुसार भरायचं आहे, 10th क्लासची जी मार्कशीट आहे त्याच्यानुसार तुम्हाला भरायचं आहे। म्हणजे जे सर्टिफिकेट भेटतं आपल्याला 10वीला, एक मार्कशीट असते आणि एक सर्टिफिकेट, त्याप्रमाणे भरायचं आहे। पहिल्यांदा कॅन्डिडेट नेम जे आहे ते व्यवस्थित भरायचं आहे, 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट असेल त्याप्रमाणे भरायचं आहे। आता आपण इथे एका विद्यार्थ्याचे जे आहेत ते डिटेल्स भरत आहोत। तर 2 वेळा तुम्हाला जे आहे ते इन्फॉर्मेशन भरायची आहे, डेट ऑफ बर्थ भरायचं आहे, त्यानंतर तुमचं जेंडर जे आहे त्याबद्दल भरायचं आहे, त्यानंतर परमनंट ॲड्रेस काय असेल तो परमनंट ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे व्यवस्थित। तुम्ही जिथले असाल तिथला तो परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे। त्यानंतर तुमचं जे आहे कम्युनिकेशनसाठी तुम्हाला 2 ईमेल ॲड्रेस टाकायला लागणार। तर तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन कराल त्याच्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जो आहे तो अशा पद्धतीचा इंटरफेस जो आहे तो दिसेल। त्याच्यामध्ये तुम्ही पहिला ऑप्शन जर बघितला तर कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत ते दिसणार आहे। कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुम्हाला इथे दिसेल कम्प्लीटेड अशा पद्धतीचं तुम्हाला इथे हे दिसेल। आता अजून एक महत्त्वाचं असं सांगायचं मला की इथे जर आहे तो तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो मिळणार आहे। तो ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो व्यवस्थित तुम्ही तुमच्याकडे जे आहे ते नोट करून ठेवायचा आहे। त्याच्यानंतर आता ह्याच्या पुढचे कोणकोणते ऑप्शन आहेत ते व्यवस्थित बघूया। ह्याच्यानंतर तुमचं असणार आहे पर्सनल डिटेल। पर्सनल डिटेलमध्ये तुम्हाला जे आहे ते तुमचं जे मोबाईल नंबर आहे, तुमचा आधार आहे, त्यानंतर तुमचं जेंडर जे आहे, तुमचा ॲड्रेस आहे, अशा सगळ्या डिटेल जे आहेत ते तुम्हाला पर्सनल डिटेल्समध्ये जे आहेत ते विचारल्या जाणार आहेत। त्यानंतर अजून एक ऑप्शन म्हणजे ते पेज पुढे गेल्यानंतर दुसरा ऑप्शन येतो डिसॅबिलिटी डिटेल्स। डिसॅबिलिटी डिटेल्समध्ये जे आपले दिव्यांग विद्यार्थी असतात त्यांच्याकरता तो ऑप्शन आहे। बाकी इतर विद्यार्थ्यांनी नो करायचं आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि पेज जे आहे ते सेव्ह म्हणून नेक्स्ट करायचं आहे। त्याच्यानंतर तुमचे आयडेंटिटी डिटेल्स जे आहेत ते टाकायचे आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड असेल किंवा कोणतंही आयडेंटिफिकेशन कार्ड असेल त्याचे डिटेल्स व्यवस्थित टाकायचे आहेत। आधार कार्ड असेल तर मी सांगतो तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते एक व्हेरिफिकेशन कोड येणार तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती, आणि तो कोड टाकल्यानंतर जे आहे त्याच्यानंतरच फॉर्म जो आहे तो पुढे सरकणार आहे। त्याच्यानंतर आहे तुमचा रजिस्ट्रेशन अपार आय डी। आता रजिस्ट्रेशन अपार आय डी नेमकं काय आहे? अपार आय डी जो आहे तो CBSEच्या विद्यार्थ्यांकडे असतो। जे विद्यार्थी नसतील त्यांच्याकरता, ज्या विद्यार्थ्यांकडे नसेल त्यांच्याकरता आपण अपार आय डी कसा बनवायचा हा एक सेपरेट व्हिडिओ जो आहे तो बनवणार आहोत। त्याच्यानंतर एक्झामिनेशन सिटीज। आता गेल्या वर्षी असं झालं होतं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सिटीज सोडून जे आहेत ते दुसरीकडे जे आहेत ते एक्झाम सेंटर अलोकेट झाले होते। तर ह्या वर्षी काय केलेले आहे की तुम्हाला 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत। 4 ऑप्शनमध्ये तुम्ही जे आहे ते स्टेट आणि तुमचं जे आहे ते सिटी व्यवस्थित पद्धतीत टाकायचे आहे। आता आधारवरती जो ॲड्रेस असणार आहे त्या पद्धतीमध्येच तुम्हाला तुमचे प्लेसेस जे आहे ते अलोकेट होतील। आता मोस्ट प्रेफरन्स राहणार आहे की आधारवरती जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसनुसारच तुम्हाला जे आहे ते एक्झाम सेंटर जे आहे अलोकेट होईल। त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला 10वीचे डिटेल्स टाकायचे आहेत आणि 12वीचे डिटेल्स जे आहेत ते टाकायला येतील। तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर म्हणून एक विचारतील, तिथे तुम्ही 11वीचा रजिस्ट्रेशन नंबर टाकला तरी चालणार आहे। त्यानंतर काही ॲडिशनल डिटेल्सचा 8वा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये काही ॲडिशनल डिटेल्स विचारले आहेत, जसं की तुमच्या वडिलांचं ऑक्युपेशन काय आहे, त्यानंतर आईचं ऑक्युपेशन काय आहे, त्याबाबत काही जास्तीची इन्फॉर्मेशन इथं विचारण्यात आली आहे। त्यानंतर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स। तर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे तुमच्या पॅरेंट्सचा मोबाईल नंबर, त्यानंतर पॅरेंट्सचा ईमेल आय डी विचारले, त्याचं सुद्धा पुन्हा एकदा व्हेरिफिकेशनचा OTP येतो। तो OTP झाल्यानंतर हा ऑप्शन जो आहे तो पुढे सरकतो। त्यानंतर तुमचा येतो कॅप्चर लाईव्ह फोटोग्राफ। आता हे फार महत्त्वाचं आहे, हा एक नवीन ऑप्शन आहे की तुमचा लाईव्ह फोटोग्राफ जो आहे तो तिथं कॅप्चर होऊन तिथं येणार आहे। आता आधार जे आहे ते तुमचं अपडेटेड हवं। अपडेटेड का हवं? कारण की आधारवरचा आणि तुमचा आता लेटेस्ट फोटो जो आहे तो मॅच होणं फार गरजेचं आहे। समजा मिसमॅच होत असेल तर तसा एक ऑप्शन त्याच्यामध्ये आहे, तो ऑप्शन सिलेक्ट करून जे आहे ते तुम्ही पुढे जाऊ शकता। पण पुढे जाऊन जर काही प्रॉब्लेम आला
तर त्याच्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते सुद्धा तिथे दिलेले आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड्समध्ये तुम्हाला काय काय अपलोड करायचं आहे, तुमचा फोटो आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तुमची साईन जी आहे ती टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे, बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला जे आहे ते टाकायचं आहे. SSCचं जे बोर्ड सर्टिफिकेट असतं ते तिथं अपलोड करायचं आहे. ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक चेक मार्क करायचं, जो एक शेवटचा ऑप्शन येतो. त्याच्यानंतर ह्याचं फायनल सबमिशन होतं. त्याच्यात तुम्हाला पुन्हा एकदा विचारलं जातं तुमचं नाव काय आहे, तुमचं म्हणजे बर्थ प्लेस काय आहे, तुमचं डेट ऑफ बर्थ काय आहे, किंवा इतर सगळे जे डिटेल्स आहेत तुमचे हे जे डिटेल्स असतील एक्झामिनेशन सिटीजबद्दल असतील, सगळे डिटेल जे आहेत ते पुन्हा व्हेरीफाय करायचे व्यवस्थित, आणि त्याच्यानंतरच जे आहे ते फायनल सबमिट करायचं. फायनल सबमिट झाल्यानंतरच तुम्हाला फी किंवा पेमेंटचा ऑप्शन जो असतो तो ऑप्शन ओपन होणार आहे. तर सगळ्यांनी हे जे 12च्या 12 सेक्शन्स दिलेले आहेत JEE मेन्स 2026च्या फॉर्ममध्ये ते व्यवस्थित भरायचे आहेत. कारण की कुठेही काही थोडं जरी चुकलं तर त्याचा परिणाम जो आहे तो विद्यार्थ्याला परीक्षा झाल्यानंतर किंवा परीक्षा होण्याच्या आधी सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक हे सगळे सेक्शन जे आहेत ते भरायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये नाही म्हणता येणार, पण कुठले कुठले नेमके ऑप्शन आहेत ते पाहिलं. ते व्यवस्थित सगळ्यांनी भरायचे. धन्यवाद.